कुडाळ मालवण विधानसभेवर आता शिवसेनेने दावा केलाय। संजय आगरे यांच्या उमेदवारीची आता शिवसेनेकडून घोषणाही करण्यात आली। त्यामुळे निलेश राणेंचा मालवण मतदारसंघावर याआधी दावा आहे। त्यामुळे निलेश राणे यांची आता शिवसेनेकडून राजकीय कोंडी करण्यात येते का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालाय। निलेश राणेंच्या लोकसभा उमेदवारीवर शिवसेनेचा दावा कायम असताना आता निलेश राणे इच्छुक असलेल्या कुडाळ मालवण या मतदारसंघावरही शिवसेनेनं दावा ठोकलाय। शिवसेनेनं संजय आगरे यांची उमेदवारीच कुडाळ मालवण मतदारसंघातून जाहीर केली आहे। शिवसेनेनं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केल्यानं निलेश राणे यांची आता राजकीय अडचण झाली होती। निलेश राणेंनी त्यावर राजकारण निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता। त्यानंतर निलेश राणेंनी कुडाळ मालवणसाठी इच्छुक असल्याचंही सांगितलं होतं। त्यानंतर आता शिवसेनेनं या मतदारसंघावरही दावा ठोकलाय। त्यामुळे निलेश राणे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशाही प्रकारची चर्चा सध्या रंगते। आठही तालुक्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी माझे प्रामाणिकपणे प्रयत्न राहतील। तसेच येणारी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, त्या विधानसभे कुडाळ मालवणमध्ये खास करून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आम्ही निवडणूक लढणार आहोत। त्यासाठी कुडाळ मालवणच्या कार्यकर्त्यांनी संजय आंगरे यांची मागणी केली। जसे सावंतवाडी मतदारसंघातून आमचे दीपक भाई लढतील आणि अन्य ठिकाणी ज्याप्रमाणे युती आहे त्याप्रमाणे लढवले जातील। सर, रवींद्र पाठक यांचा दौरा झाला होता लोकसभा, तुमचे जे संपर्क प्रमुख आहेत त्यांनी त्यावेळी प्रेसमध्ये असं सांगितलं होतं की महायुती जी आहे त्यांची प्रमुख नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर कुडाळ मालवणचा उमेदवार ठरेल। मात्र अचानक आपण आज दावा करताय, त्यामागचं नक्की काय? ही सीट शिवसेनेचीच आहे ना, त्यामुळे आपण शिवसेना म्हणून दावा करणारच ना। धनुष्यबाण चिन्हावर यावेळी उमेदवार आलेले आहे शिवसेनेच्या याच्यावर, त्यामुळे ही शिवसेनेची सीट आहे। म्हणजे आता तुमचे जिल्हा प्रमुख संजय आंगरे फायनल नाही ना, कार्यकर्त्यांची मागणी आहे की संजय आंगरे यांना द्या। फायनल अजून काय झालेलं नाही, नाही अजून काय घेतलं। पण कार्यकर्त्यांच्या काल आमची जी मीटिंग झाली त्याच्यातनं एक प्रकारची एक चर्चा आली, तर संजय आंगरेंचं नाव हे केलं। सर, दुसरीकडे पाहायला गेलं तर एकीकडे तुम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।